तुम्हाला पण आवडतं का वॉफल? आम्हाला देखील आवडतं आणि ही गर्दी बघून तुम्हाला समजलंच असेल की नॅशनल वॉफल डेच्या दिवशी जी गर्दी होती ती गर्दी ही आहे. होय, नमस्कार. आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या व्लॉगमध्ये. तर मी अर्णव आणि अर्णवचे डॅडी आम्ही निघालो आहो वॉफल खाण्यासाठी, कारण आज आहे नॅशनल वॉफल डे आणि बेल्जियम वॉफलमध्ये ऑफर ठेवलेली आहे. कुठलंही वॉफल जर तुम्हाला हवं असेल तर ते फक्त 100 रुपयाला. चला तर म्हटलं आपण देखील घेऊया हे वॉफल, कारण एरवी वॉफल भेटतं 180 200 वगैरे रुपयाला. तर म्हटलं एवढं स्वस्त, चला आपण देखील घ्यायला जाऊया वॉफल. मग ऑलरेडी आम्ही प्लॅन केलाच होता, त्यानुसार आम्ही निघालो आणि या ठिकाणी येऊन पोचलो तर बघितलं पूर्ण शहर आलं होतं या ठिकाणी ती ऑफर घेण्यासाठी. गर्दी बघितली का केवढी आहे, बाप रे बाप. तर आम्ही राहतो कोल्हापूरमध्ये आणि हे कोल्हापूरचं बेल्जियम वॉफल जे ताराबाई पार्कमध्ये आहे. तर लाईनीमध्ये मी आणि अर्णव उभं होतो. अर्णवचे डॅडी बोलले मी काय उभं राहणार नाही, तुम्हाला खायचं आहे, तुम्हाला आवडतं, तुम्ही उभं राहा, मी काय तिथे उभे राहणार नाही. म्हटलं चला, आता मला आणि अर्णवला तर जास्त आवडतं त्यामुळे आम्ही दोघेच तिथे जाऊन उभे राहिलो लाईनमध्ये. तर एवढी सगळी लाईन असं बघून ना आम्हाला एवढं आश्चर्य वाटलं की एवढे लोक या ठिकाणी आले. आम्हाला माहीत होतं गर्दी असेल, पण इतकी गर्दी असेल हे काय आम्हाला माहीत नव्हतं. मग या ठिकाणी आजूबाजूला जरा चौकशी केली आणि विचारलं की या ठिकाणी काय चाललं आहे नेमकी. तर त्या ठिकाणी काही कस्टमर बसलेले होते आणि ते जवळपास 3 तास झाले बसलेले होते, पण त्यांना त्यांची ऑर्डर रिसीव झालेली नव्हती. मग 1 बाय 1 सगळे शिस्तीमध्ये व्यवस्थित लाईनीत उभे राहून आपली ऑर्डर देण्याचा प्रयत्न करत होते. तर या ठिकाणी तुम्हाला दिसलंच असेल की सर्व लेकरं आणि त्यांची आई वडील आणि या ठिकाणी यंगस्टर्स पण खूप होते बरं का. तर हे वॉफल जे आहे ते अतिशय टेस्टी लागतं, तुम्हाला पण माहीतच असेल. तर या ठिकाणी आम्ही लाईनमध्ये उभं राहत होतो आणि त्यावेळेस आम्ही बघता बघता आमचा देखील नंबर आला. जवळजवळ मला वाटतं 1 तास आम्ही उभं राहिलो होतो, पण आम्हाला ऑर्डर काही मिळाली नाही. मग फायनली म्हटलं चला हे क्रिस्प घेऊनच अर्णवला खुश केलं, कारण ज्यावेळेस आम्ही तिथे ऑर्डर द्यायला गेलो तर ते बोले आज तुम्हाला मिळूच शकत नाही ऑर्डर, तुम्ही आज ऑर्डर करा आणि उद्या रिसीव करा. आणि ज्यावेळेस हे ऐकलं त्यावेळेस अर्णव एकदम दुःखी झाला, पण इट्स ओके, त्याला मी समजून सांगितलं की उद्या आपल्याला भेटणार आहे. मग हे क्रिस्प घेऊन तो आला होता. मग अर्णवच्या डॅडीने हे सगळं बघितलं आणि तो आमच्यावर इतका हसत होता की आता कशी मज्जा झाली तुमची, इतका वेळ थांबून तुम्हाला वफलच मिळालं नाही. म्हटलं इट्स ओके, असू दे, आम्हाला उद्या भेटणारच आहे वफल. म्हटलं चला आता एवढ्या लांब तर आलो आहे, तयार होऊन आलो आहे, चला मग आता काहीतरी खायला तर पाहिजे, कारण अर्णवचा मूड ऑफ आम्हाला करायचा नव्हता. मग शेजारीच होतं हेवन पिझ्झा, गेलो मग पिझ्झा खायला. अर्णवची तर मजाच झाली, वफल पण भेटणार आणि आता पिझ्झा पण भेटणार, मग मज्जाच मज्जा. खूप मस्तपैकी हे पिझ्झा वगैरे आम्ही ऑर्डर केलं आणि या ठिकाणी आम्ही पिझ्झा खात होतो. मग अर्णवने घेतला होता पिझ्झा, मी घेतलं होतं बर्गर आणि अजिंक्य तर काही खात नाही, पण तरी देखील तो आमच्याबरोबर थोडंसं ट्राय करत होता यावेळेस. मग त्याने देखील तो पिझ्झा खाल्ला, कारण एवढं चीज बघून त्याला काही मोह आवरला नाही, म्हणून त्याने देखील एक पीस खाल्ला. आणि नेहमीप्रमाणे त्यांना कोल्ड कॉफी आवडते म्हणून त्याने घेतली होती कोल्ड कॉफी. मला आणि अर्णवला ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात, पण अजिंक्य आमच्यामध्ये अगदी वेगळा आहे. त्याला हे असं स्नॅक वगैरे अजिबात काही आवडत नाही, त्याला बर्गर वगैरे अजिबात काही आवडत नाही. पण तो आमच्यासोबत जर आला तर तो नेहमी कोल्ड कॉफी घेतो आणि नेहमीप्रमाणे ही कोल्ड कॉफी त्याने घेतली होती. मग मस्तपैकी आम्ही बर्गर, कोल्ड कॉफी, पिझ्झा ह्या सर्व गोष्टी मस्तपैकी फस्त केल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चला बाबा, वॉफल तर काय मिळालं नाही, म्हणून अर्णवने 2 पिझ्झा एका वेळेस खाऊन त्याच्यावर ताव मारला आणि म्हणत होता चला मला तर पिझ्झा आवडतो, मला पिझ्झा पण भेटला, आता उद्या मी वॉफल पण खाणार. म्हणलं चल बाबा तुझी तर मज्जाच आहे. हे सगळं खाऊन मस्तपैकी आम्ही देखील म्हटलं आता काय, आता जाऊया घरी. आणि घरी जाऊन मला आता काही जेवण बनवायचं नव्हतं, कारण आम्ही आत्ताच पूर्णपणे पोट असं भरून मस्तपैकी खाल्लेलं होतं. चला तर आम्ही मस्तपैकी या सर्व फ्राईजवर ताव मारतो आणि त्याच्यानंतर घरी जातो. चला तर मित्रांनो, हा होता आमचा सीन कोल्हापूरमधला. तर तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहतात आणि तुमच्या इकडे देखील असं काही सीन झाला होता का? झाला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर दुसऱ्या दिवशी अर्णवची स्कूल सुटली आणि आम्ही
आमचं वफल घेण्यासाठी आलो आणि फायनली 24 तासानंतर आम्हाला वफल मिळालं.